त्या दोघांनी B1 फिटनेस होती त्या जागेवर कलफिट टाकली आणि त्याच्यानंतर वारका फिटनेस स्वतः. संदेश, नेहा आणि सागर हे खरंच तीन एकदम मस्त छान छोटेसे. जय श्री महाकाल सगळ्यांना. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. मी झोपेतनं उठली आणि तुम्हाला गुड मॉर्निंग करते. अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर 4:15लाच कुकर लावला होता, कारण की घरामध्ये होती पूजा. ओपनिंगची सगळी तयारी आहे, तुम्हाला माहितीच आहे. सो कसं कसं करतोय ते बघत राहा. स्टे ट्यून गाईज. माझं काय असतं माहिती का गुडू, सो इथे पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आणि प्रसादाची तयारी चालू आहे. आमची मम्मी खूप सुंदर प्रसाद बनवते. सो तिचं माप असतं सगळं. 1.25 किलो प्रसाद करती येते. सो तूप रवा सगळं असं मोजून असतं तिचं. सो इथे तिचं चाललेलं आहे, तर ते थोडंसं शूट केलं मी. पलीकडे तुम्हाला लसूण मिरच्या वगैरे दिसतच असतील, कारण की ती वाटणांची तयारी होती. आणि इथे किती छान प्रकारे मम्मी प्रसाद करते तुम्ही बघू शकता. सो बेसिकली वास्तुशांतीची पूजा होती, त्यामुळे ही सगळी तयारी चाललेली आहे. पुढे कशी कशी पूजा झाली, त्यानंतर ओपनिंगचं फंक्शन कसं झालं. आदल्या दिवशी पूजा होती, दुसऱ्या दिवशी ओपनिंग होतं. पण 2 पार्ट केल्यानंतर पहिल्या पार्टला खूप प्रेम भेटतं आणि सेकंड पार्ट बघण्याचा लोक कंटाळा करतात. त्यामुळे हा व्लॉग आता मी एकत्रच बनवलेला आहे. अजिबात 2 पार्ट केले नाही. थोडासा व्लॉग मोठा होईल पण खूप इंटरेस्टिंग आहे. सो शेवटपर्यंत बघत राहा. स्टे ट्यून गाईज. आमच्या मातोश्रींनी केलं प्रसाद झालेलं रेडी. तिकडं दुसऱ्या मातोश्री करतायत काम. मी इकडं त्यांचं गुन्हेबार किचन वाटत बसून तळण काम करते. स्टे ट्यून गाईज. तुम्ही बघू शकता तूप तरंगतंय. मध्ये पाणी समर्पयामि पूर्ण नैवेद्य पाणी समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा समणाय स्वाहा स्वाहा ब्रह्मणे स्वाहा महानैवेद्यं समर्पयामि.
सो आता इथे दुसऱ्या दिवसाची तयारी चालू आहे. माझ्याकडे रांगोळीचं काम होतं, पण ह्या दोघांनी मला इतकी मदत केली की ऑलमोस्ट यांनीच रांगोळी काढली असं आपण म्हणू शकतो. फायनल रिझल्ट बघा, किती सुंदर रांगोळी तयार झाली आहे. आणि पुढे पण ब्लॉग बघत राहा. स्टे ट्यून गाईज. आई इकडे बघ. फायनली 1-1.5 तासाने ही आमची मेहनत. स्टेडियम गाइस. उद्यमनगर चिंचोड़. उद्यमनगर के सारे मेंबर्स ऑलमोस्ट यहाँ पर हैं और आप हमको कम मत समझो सर, है ना? हमारे सर भी हैं. आपल्या आवडत्या माननीय श्री उमाताई नावरे. Excuse me. संदेश, नेहा आणि सागर हे खरंच 3 एकदम मस्त छान छोटेसे. तुम्ही बसा सगळेजण. बसा बसा बसा. खरं पहिल्यांदाच असं पाहिलं की फिटनेस सेंटरनी अवॉर्ड डिक्लेअर केले
आणि ते अवॉर्ड दिले. खरंच जोरदार टाळ्या तिघांसाठी आपण वाजूया. कारण ही युवा पिढी काय करेल सांगता येत नाही. आता जे मी पूर्ण आतमधलं लेक्चर पाहिलं, मी 10 वर्ष तळवळकर मध्ये जात होती, नंतर तळवळकर पिंपरीचं बंद पडलं. पण आज हे पाहून खूप छान वाटलं की त्याला तोडीला तोड असं एम्पायर मध्ये सुद्धा आहे आणि इथे सुद्धा 3 मजली हे फिटनेस सेंटर सुरू झालं. मी अभिनंदन करते या तिघांचे सुद्धा आणि आमचे भावेनबाईंचे, ज्यांनी मला इथे बोलवलं. राजू प्रधान आणि भावेनबाई जे आहेत यांनी मला इथे इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी म्हटलं की ठीक आहे, मी येऊन व्हिजिट करून जाते, कुठलं तरी छोटंसं एखादं असेल. आणि यांनी मला बोलवलंय आणि नेहमीच कार्यक्रमाला त्याची बहीण म्हणून बोलवत असतो, आमदार म्हणून नाही. म्हटलं हरकत नाही, चला जाऊन येऊया. परंतु मला कल्पना नव्हती की इतकं सुंदर आणि छान फिटनेस सेंटर आपण इथे सुरू केलं. खरं आपलंही कौतुक आहे. आपणही चिंचवड स्टेशनला जाता. तर मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. स्वातंत्र्य दिनाच्या मी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडा वेळ माझ्यासाठी, आणि तो माझ्यासाठी वेळ मी दिला गेलाच पाहिजे. कारण काम सध्या बसून काम करणं, ऑफिसमध्ये बसून काम करणं, चालणं कमी झालेलं आहे. गाडी आहे दारातच येते, किंवा कुठेतरी भाजीला जायचं तरीच आम्ही महिला 2 व्हीलर काढतो. पूर्वी चालत जायचो, पण आज 2 व्हीलर काढून 2 व्हीलर जाऊन पटकन आपण भाजी घेऊन येतो, वेळच नाही कोणाकडे. परंतु ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी माझ्यासाठी वेळ काढला पाहिजे. आणि तो वेळ गृहिणी असू दे, शाळेचा डबा असू दे, सकाळी धावपळ असू दे मुलांची, नवऱ्याचा डबा असू दे, परंतु काही वेळ आपल्यासाठी काढला गेला पाहिजे. कारण आपल्याला फिट राहायचंय आणि त्या फिटनेससाठी आपली मुलं आपल्यासाठी प्रयत्न करतायत. एक छान जिम त्यांनी केलेली आहे आणि सगळे इन्स्ट्रक्टर सुद्धा मला असं वाटतं की बेस्ट आहेत, की जे सर्वांकडनं करून घेतात. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांना अवॉर्ड मिळाला त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि निश्चितच आज दुसरी ब्रांच आपली ओपन होते आणि अशाच शहरामध्ये विविध ठिकाणी आपल्या ब्रांचेस व्हाव्या अशी मी आज मोरया चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल मी धन्यवाद मानते. जास्त वेळ भाषणाचा घेत नाही, कारण समोरची व्यक्ती म्हणतील राजकारणी लोक आलं की माईकच सोडत नाही. त्यामुळे थँक्स. या दोघांनी बियॉन्ड फिटनेस होती त्या जागेवर कल फिट टाकली आणि त्याच्यानंतर वारका फिटनेस स्वतःची चालू केली. खरं तर मला 20 वर्ष झालं कंटिन्यू मी वर्कआउट करतोय. मला त्याचा खूप वेळ आहे. म्हणजे मी माझ्याबरोबर माझ्या बायकोला पण जिमला आणतो, माझी मुलगी करते, मुलगा करतो. आणि या दोघांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी 2 वर्षापूर्वी वर्का फिटनेस आपल्या एम्पायरमध्ये चालू केली आणि दुसरी शाखा लगेच आता आपल्या इथं चालू केली. आणि आज त्याचं उद्घाटन आपले पिंपरी चिंचवड शहराच्या आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते झालं. खूप आनंद वाटतोय. संदेशला आणि सागरला माझ्या सदैव शुभेच्छा राहील की त्यांनी अशाच अनेक शाखा ओपन कराव्यात. पिंपरी चिंचवड नाही, पुण्यात अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी शाखा ओपन कराव्यात. आणि आम्ही त्यांच्या शाखेच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवलं पाहिजे, त्यांची एवढीच इच्छा आहे. आणि त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. आज खरं 15 ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी आणखीन शाखा ओपन करावा अशी मी मनापासून खूप शुभेच्छा त्यांना देतो. धन्यवाद.
तिचा ब्लॉग जिम मधला ट्रॅव्हल ब्लॉग मला बोलायचंय, मला इज्जत दिली पहिली. नॉन सायन्स. तू दे रे introduction. झालं ना? पॅन करा, पॅन करा. Guys. बेइज्जती. हे बघा. गजब बेइज्जती आहे. अशी बेइज्जती लिटरली तू करले. आपली बेइज्जती हे बघा तुमचं जे माझ्यावरचं प्रेम आहे ते चांगलं आहे. आय लव्ह यू. त्याच्यापेक्षा जास्त माझ्यावरती आज सगळ्या इव्हेंट मध्ये बघितलं. हे तू नया आहे, ये बघ. तू नया है. तुम पुराने भी हो तो पुराना माल गया. अभी नया चलता है. ओल्ड इज गोल्ड. न्यू इज डायमंड. ओल्ड इज गोल्ड. न्यू इज डायमंड. ओल्ड इज गोल्ड. न्यू इज डायमंड. आमचं डिबेट चालत राहील. जे पण आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा. Subscribe. बेल आयकन सबस्क्राईब करा. Subscribe. सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि मॅमला सपोर्ट करा. मॅम खूप चांगले. थँक्यू सो मच. पुढे जाऊन आमचे पण जर झालं ना तर शॉर्ट व्हिडिओज येतील. आणि माझी आयडी आहे बाईट्स विथ चेतन. त्याला पण फॉलो करा इंस्टाग्राम. प्रमोशन.